असाही त्या ठिकाणी उल्लेख केलेला का आजवर कुठल्याच देवस्थानाला यांनी काहीच दिलं नाही, बरोबर ना? आष्टीचा कळसही चढवला नाही वगैरे. आणि त्यात अजून एक सुद्धा ती एक गोष्ट मी ऍड करतो, कदाचित साहेब खासदार साहेब आपल्याला पूर्ण उत्तर देतील त्यांच्यावर झालेल्या केसच्या संदर्भात, पण त्याच्यात एक आवर्जून त्यांनी उल्लेख केलेला का खासदार साहेब पळून गेले, दिल्ली गाठली त्यांनी. आपल्याला कदाचित आता आणि त्यावर त्या दोघांनीही म्हणजे ते आता प्रशासकीय पदावर होते, एक आहेत, अशा व्यक्तींकडून अशा बालिश वक्तव्य करणं हे मला म्हणजे थोडंसं अतिशय बालिशपणाचंच लक्षण वाटलं. ते एका प्रशासकीय पदावर आहेत आणि देशाबद्दल त्यांनी सांगत होते का हे देशाचा मुद्दा आहे आणि देशाच्या सिक्युरिटीचा मुद्दा आहे, असेलही त्यांच्या याच्यामध्ये. मग त्या प्रशासकीय पदावर असलेल्या व्यक्तींना हे माहीत असू नये का 1 तारखेपासून अधिवेशन सुरू झालं होतं पार्लमेंटचं आणि ते अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 तारखेला आपल्या इथलं नगरपालिकेचं मतदान होतं. ते मतदान करून सर्व कार्यकर्त्यांशी भेटून सर्वांशी हितगुज साधून साहेब दुपारी 4 वाजता ह्या ठिकाणून निघाले. त्याच्यानंतर ते फ्लाईटमध्ये असताना हे सर्व आरोप प्रत्यारोप ही सगळी प्रक्रिया घडली आणि त्याचं उत्तर त्यांनी दिल्लीला गेल्याबरोबर ताबडतोब त्या ठिकाणी दिलं. त्या उत्तराशी संतुष्ट सर्व पत्रकार तिथले झालेले. त्यानंतर हा मुद्दा मिटलेला सुद्धा, पण मला कळत नाही ह्या शिळ्याकडीला ऊत आणून कुठली प्रसिद्धी या लोकांना मिळवायची आहे आणि कुठले आपले स्वतःचे उल्लू सरळ करायचे हे म्हणजे त्यातला खटाटोप कळला नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की ज्या लेडीजचे समजा जे तोतऱ्या लेडीज झालाय या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? नाही, एक मिनिट, या सगळ्या संदर्भात साहेब तुम्हाला स्पष्ट मत देतील बरं का, पण त्यावर मी थोडंसं जितकी मला माहिती आहे मी तेवढं तुम्हाला सांगतो. त्या केसमध्ये साहेब फिर्यादी नाहीत, साहेबावर FIR नाही, साहेब फक्त साक्षीदार आहेत. कारण त्या बाईने अक्षरशः त्या गोष्टीचा म्हणजे फोनपेद्वारे जे काही मेसेज वगैरे केले आणि त्यातून साहेबाला मॅनिप्युलेट करायचा प्रयत्न केला, साहेबांच्या भावनाशी खेळण्याचा प्रयत्न केला आणि आजवर साहेबांनी असं मी मगाशी म्हटल्यासारखं की साहेबांनी असं 1-2 म्हणून नाही पण आपल्या मतदारसंघातील जवळजवळ जेवढे तीर्थक्षेत्र असतील, जवळजवळ जेवढे मोठे मोठे मंदिरं असतील, छोटे मोठे मंदिरं असतील, त्यांना डायरेक्ट वाईट ट्रान्झॅक्शन म्हणजे जे आपण खाता टू खाता ट्रान्सफर म्हणतो तसे किंवा आपल्या त्यांच्यापाशी असतील तर 5-10 हजार जे काही असतील, ती अशी कुठलीही रक्कम असो, देवधर्मासाठी कुठल्याही गोष्टीला कधीही त्यांनी म्हणजे असं पाठ दाखवली नाही. ती कुठलाही व्यक्ती असो, मग ते आपल्या दारामध्ये आलेला फकीर असो किंवा मोठ्यातल्या मोठ्या देवस्थानचा महंत असो, कधीही आमच्या घरातून कधी विनमुख गेला नाही. त्यांची साहेब जरा धार्मिक आहेत, त्या गोष्टीचा त्या महिलेने फायदा उचललेला असावा. तरीही यथोचित उत्तर तुम्हाला खासदार साहेब या सर्व संदर्भात देऊ शकतात, कारण त्यांच्यावर ही सर्व आपबीती झालेली आहे आणि त्या संदर्भात त्यांच्याकडे पुख्ता सगळ्या गोष्टीचे पुरावे आणि सर्व गोष्टींचं त्या ठिकाणी लेखाजोखा त्यांच्याकडे आहे. त्या गोष्टीचे उत्तर ते फार व्यवस्थित देऊ शकतील. पण तत्पूर्वी मगाशी जसं ते त्यांच्या याच्यामध्ये म्हणले की कुठल्याच देवस्थानाला काही दिलं नाही. मी परवाच्या दिवशी आता 1-2 दिवसांनी साहेब जेव्हा येणार आहेत ते इथलेच आपल्या महादेव मठाचे म्हणजे हे इलेक्शन लागायच्या आधी आपण 3-3.5 लाख रुपये त्यांना स्वतःचे म्हणजे साहेबाच्या पगारीतले त्या ठिकाणी साहेबांनी त्या ठिकाणी देऊ केलेले आहेत मंदिरासाठी. आणि त्या मंदिराच्या त्या ठिकाणी स्लॅबचा तो कार्यक्रम जो आहे उद्घाटनाचा तो तिथे होणार आहे. त्या कार्यक्रमाला साहेब हजर राहणार. आजवर हे आपण पाहू शकता. हे बघा, ही पावती आहे, ही आपण पाहू शकता या ठिकाणी 2,51,000 ही पावती साहेबांनी केलेली. अशा पावत्या माझ्याकडे भरपूर आहेत, मी आपल्याला ह्या गोष्टीचे पुरावे सुद्धा दाखवू शकेन. आणि आजवर केलेलं देवासाठी केलेलं कधी भांडवल करायची गरज पडली नाही, पण या असल्या नालायक वृत्तीच्या लोकांमुळे देवासाठी सुद्धा काही पैसे दिलेले आहेत हे सुद्धा आम्हाला कधीतरी बोलायची वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं. म्हणजे इतके दिवस आता त्यामध्ये अजून एक सुद्धा ते प्रश्न त्या ठिकाणी बोललेले आहेत का मुस्लिमचा जर असता तर केस झाली असती. म्हणजे तुम्ही सर्व मुस्लिम समाजाला काय आतंकवादी समजता काय? टोटल आपल्या भारत देशात राहणारा मुस्लिम समाज आहे त्या लोकांना तुम्ही आतंकवादी समजता? मला हे प्रश्न कदाचित हे पत्रकार परिषद त्यांनी फार उशिरा घेतली, पण इलेक्शन मध्ये त्यांच्याकडून सुद्धा मुस्लिम कॅन्डिडेट उभे होते
आज निवडणूक या ठिकाणी झालेली आहे, मतदान झालेलं आहे, निकाल लागणार आहे, पण माझा खरंच प्रश्न राहणार आहे मुस्लिम समाजातील व्यक्तींना जे त्यांच्याकडून उभे होते किंवा त्यांना मतदान केले होते, की अशा लोकांना जे तुम्हाला कायम टेररिस्ट समजत आलेले आहेत, तुम्हाला कायम त्या ठिकाणी आतंकवादी समजत आलेले आहेत, अशा लोकांसोबत तुम्ही हे सख्यत्व केलं, हे म्हणजे दुर्दैवी आहे. एखाद्या प्रशासकीय पदावर असलेल्या व्यक्तींनी म्हणजे एका आमदाराने असं म्हणावं का ह्या ठिकाणी जर मुस्लिम जर कोणी प्रतिनिधी असता तर त्याच्यावर केस झाली नसती का? म्हणजे तुम्ही एवढ्या हीन भावनेने मुस्लिम लोकांना पाहता, हे यातून तुमची वैचारिक पातळी त्या ठिकाणी सिद्ध होते आणि मी तीव्र शब्दात याही गोष्टीचा त्यांचा निषेध करतो.